पंचवटीतील जलालपूर शिवारामध्ये श्रीराम मंदिर वाल्मिक नगर पंचवटी यांच्या नावानं असलेल्या सुमारे 12 एकर जागा विक्री केल्याचं प्रकरण उघड झालंय। ही घटना कुष्ठरोगी असलेल्या वाल्मिक नगर येथील रहिवाशांना समजताच त्यांनी रविवारी सकाळी याबाबत एक बैठक घेत यावर हरकत घेण्यासाठी कागदपत्र जमवण्यास सुरुवात केली। हरकत घेण्यासाठी सुमारे 150 नागरिकांनी लेखी सहमती दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जमीन विक्री थांबवण्याची मागणी केली गेली आहे। वाल्मिक नगर इथे पूर्वी कुष्ठरोग्यांची वसाहत होती। या ठिकाणी श्रीराम मंदिर देखील होतं। कुष्ठरोग्यांना कुणी काम देत नसल्यानं त्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी हातभट्टीची दारू तयार करून उदरनिर्वाह सुरू केला। कुष्ठरोगी त्यातून आलेल्या पैशातून श्रीराम मंदिराच्या दानपेटीमध्ये काही पैसे जमा करत होते। या दानपेटीमध्ये जमा झालेल्या पैशातून त्यावेळी असलेल्या पंचमंडळानं 16 जून 1977 रोजी 30,000 रुपये देऊन जलालपूर शिवारात निवृत्ती आणि प्रभाकर वामन जाधव यांच्याकडून सर्वे क्रमांक 327 मधील जवळपास 12 एकर जमीन खरेदी केली होती। ही जमीन श्रीराम मंदिर वाल्मिक नगरतर्फे पंचगावंड, पाटील, गोळे, देशपांडे, मेंढे, उबाळे, कदम आणि भोईर यांची नावं लावून खरेदी करण्यात आली होती। कालांतरानं पंचमंडळातील बाबूराव गोविंद गावंड वगळता सर्व पंचांचं निधन झालं। मयत पंचमंडळाच्या वारसदारांनी या जागेवर नावं लावून घेत जमीन 4 फेब्रुवारी 2026 रोजी निबंधक कार्यालयात नोंदणी करून एका बांधकाम व्यावसायिकाला विक्री केली। ही बाब पंचगावंड यांना समजताच त्यांनी मंडल अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत घेतली आहे। कुष्ठरोग्यांच्या नातेवाईकांनी रविवारी वाल्मिक नगर येथील श्रीराम मंदिरात एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी लेखी हरकत दिली आहे। जलालपूर शिवारातील 12 एकर जागेची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे शेकडो कोटी रुपयांची आहे। 4,15,73,000 रुपये दाखवण्यात आली आहे। त्यामुळे या व्यवहारामागे अनेक राजकीय नेते, अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, धर्मदाय आयुक्तालयातील अधिकारी सहभागी असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। संविधान न्यूज, नाशिक।